शितले थांब. शितले. डोक्यात दगडच ए, आ, घाल. थांब, काय एडमिट झालं काय? अगं ऐकून तरी घे की माझं. खाली ठेव, दगड खाली ठेव. हा. माझं काम आहे तुझ्याकडं. काय काम आहे? आणि सारखं माझ्या माग माग काय येतोयस? अगं काम आहे म्हणून तर येतो ना तुझ्या माग माग. मग तुझ्या घरी काय तोंड शिरलेलं वय तुझं? तिथे सांगायला काय झालं होतं? अगं घरी कसं बोलणार? हा? असलं काय काम आहे? मला काय राजा? नाही काय नाही ते. अय मला तुला पुढं काय ते सांग. मला तुला प्रपोज करायचंय. हा? प्रपोज म्हणजे? तुला आय लव्ह यू बोलायचंय. हा? हे आजा एकच दे ना. काय बोलतोयस ते कळते तरी का तुला? ए एवढं चिरायला काय झालं? मी काय बोलते मला कळणार नाही वे. मला वाटलं नव्हतं की कधी तू मला आय लव्ह यू बोलशील. ए तुला कोण आय लव्ह यू बोलतोय? मग आता तर म्हणलास की. मला काय काळ्या कुत्र्यानं चावले वे तुला आय लव्ह यू बोलायला? मग आता काय म्हणलास? हे माझं नाही, हर्षवर्धननं दिलंय तुला आय लव्ह यू. त्याला तुला आवडते, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर, हे त्यानंच दिलंय तुला आय लव्ह यू. तुझं काय ते सांग, सांगतो त्याला. आता असली कामं बी सुरू केलीस का काय? अरे ज्याला सांगायचं त्याला सांगू दे की. तू काय पोस्टमॅन आहेस वे? बॉडीगार्ड तर होता, आता पोस्टमॅन बी झाला का? शितले तू काय बी बोलत जाऊ नको चोंबड्यासारखं. हे अजा चोंबडी म्हणायचं काम नाही हा? तर तू म्हण मला पोस्टमन बॉडीगार्ड अब्दुल्ला आणि मी बसतो की गप. चोंबडी कुठली? हे लय होते आजा. होऊ दे की. कुठल्या चोंबडीची भीती आहे मला? आजा मी तुला सरळ सांगते. सरळ बोलता येतं का तुला? सरळ सांगती. जमे हा यो आज एवढा वेळ का लावतो र? भैया अहो काय म्हणाल होती? होय म्हणाल का नाही? होच म्हणलं पाहिजे. ए तू बाकीची लांबड लावू नको. काय विचारलं ते सांग. काय सांगू बायाला? मला जे काय सांगायचं ना ते मी त्यानं मला विचारल्यानंतर सांगेन. तू काळजी करायची काय गरज नाही. हा? पोस्टमॅन कुठला? शितले पोस्टमन म्हणायचं नाही हं? गप. पोस्टमन. काय म्हणले रे ती? काय म्हणते तेव्हा? मस्तीला आली ती. अरे राजे तू तिला माझा नीट प्रपोज केला का? त्यावर काय म्हणली ती? अहो केला की मी प्रपोज. पण ती म्हणली की तुम्ही तिला विचारलं ना तरच ती तुम्हाला सांगाल हो का नाही ते. म्हणजे ती म्हणाली की ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ना त्यानंच मला विचारावं ना. तू कशाला विचारतोस? अरे ऐसा कैसा फिर तेरे को काय को बताते? ए युजलेस आजे तू तिला नीट सांगितलंच नसशील. अहो ती कोणाचं बापाचं ऐकते का? मी माझं काम केलंय, मला मोकळं कर. काम तर झालंच नाही, मग तुला कसा मोकळा करणार? हा तुला तिला निस्ता प्रपोज नव्हता करायला सांगितला, आठवतंय? तिचा होकार पण मिळवायला सांगितला होता. अहो ती तुम्हालाच सांगणार म्हणते, त्याला मी काय करू? करेक्ट आहे जमे, करेक्ट आहे आजच. हा काय करणार? तुम्ही माझे दागिने तेवढे. आज्या तू माझं अजून एक काम करायचं. दागिन्याचे पैसे प्लस व्याज पण द्यायचं. अहो पण पैशाची जुळणी करायची ना, मग घरी जा, लवकर पैसे घेऊन ये. हा अरे देवा,
हे तर एनसीसीचं सर्टिफिकेट आहे, ज्याच्यासाठी अजिंक्यचा जीव एवढा खालीवर होतोय. ही जर त्यांना मिळालं तर ती लगेच आर्मीत भरती होत्या. मला काय बी करून आता ही जाळूनच टाकलं पाहिजे, म्हणजे डोक्याला तापच नको. मम्मी मम्मी काय ग? काय नाही, बघितलंस ना अजिंक्य कसं वागतात. ती पवारांची पोरगी आज घरापर्यंत आलती, माग माग फिरतात म्हणून. हे असलं ह्यांचं वागणं एक दिवस गोत्यात आणाला आपल्याला. इज्जत जायची काम. तू काय शोधतेस? अगं पावती ग, हिथच ठेवली होती, कशी सापड नाही. जेडे मला एक सांग, अजिंक्यला देशमुखाच्या भैयांनी 70,000 रुपये दिलं, मग वरच 15,000 रुपये कुठं आलं का त्यांच्याकडं? तुझ्या नावावरची 15,000ची पावती परस्पर तर मोडली नसेल ना त्यांनी? नाही नाही, अगं असं काय करणार नाहीत ते. अगं मग गेली कुठं पावती? मला तर वाटतंय त्यांनीच. येऊ द्या अजिंक्यला, बघतेस मी त्यांचं. जेडे खरं सांग, आपली पावती मोडली ना? अगं काय विचारते मी, अजिंक्यने एफडी मोडली ना? हे एफडी अजिंक्यांनी नाही, मीच मोडली. काय? हो. काय झालं खरं खरं सांग. मला पाहिजे होते पैसे. कशाला पाहिजे ते पैसे? अगं काय विचारते मी, कशाला पाहिजे ते पैसे? काम होतंय. कसलं काम होतंय? काय आहे ते खरं खरं सांग. कॉलेजमध्ये भरायला पाहिजे होते मला पैसे. जेडे खोटं बोलू नको. काय केलं पैशाचं? अगं अजिंक्यांना पैशाची लय गरज होती, म्हणून एफडी मोडून मीच पैसे दिले त्यांना. अगं काय झालंय? काय का मारतेस पुरीला? मी कशाला मारतेय? नुसता हात उगार तर भोकाड पसरते, माहितीये ना? अगं हो, पण हा तरी का उगारते आज? असं काय केलं तिनं? अव अजिंक्यने हिला फूस लावून एफडी मोडायला लावली 15,000ची. अजिंक्याची काय चूक नाही, ते नाहीच म्हणत होते, पण मीच